कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी बोला ना काहीतरी। अहो असं गप्प राहून कसं चालेल? मी बोलायलाच आले होते वहिनी, पण अधिपती आले का? नाही आले, पण त्यांना काहीतरी महत्त्वाचं काम असेल वहिनी, म्हणून गेले असणार ते। हे नेहमीच आहे त्यांचं। जाऊ द्या ना वहिनी, उगाच तुम्ही चिडचिड करून स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज। वहिनी मला सांगा, अधिपती मला भेटायला येणार आहेत हे दुर्गेश्वरी मावशींना माहीत होतं का? नाही, मी आणि ओमकार सोडलं तर कोणालाच माहीत नव्हतं। खरं तर मी आणि ओमकारनेच ठरवलं होतं तुम्हाला भेटवायचं, कारण फोनवर बोलून काहीच होणार नव्हतं। भेटूनच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते आणि आज प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेही असते। पण त्यांना दुर्गेश्वरी मॅडमचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की थोरल्या सरकारांची तब्येत खराब झाली आहे, म्हणून भाऊजी अर्जंटली गेले हो। 5 मिनिट वहिनी, 5 मिनिट तरी ते भेटू शकले असते ना मला। अहो मीही ओमकारला हेच म्हटलं आणि ओमकारनेही भाऊजींना तेच सांगितलं की फक्त 10 मिनिटं भेट। पण अधिपती थांबले नाहीत। ओमकारही त्यांना तेच समजवत होता की आपण बोलत नको बसूयात, तू फक्त त्यांना भेट आणि त्यांना सांग की महत्त्वाचं काम आहे आणि मग आपण निघून जाऊ। पण भाऊजी हेच होतं नेहमी। जेव्हा जेव्हा भुवनेश्वरी मॅडमचा विषय निघतो तेव्हा तेव्हा अधिपतींना दुसरं काहीच दिसत नाही, स्वतःची बायको सुद्धा दिसत नाही। त्यांच्यासाठी दुसरं काहीच महत्त्वाचं नाहीये, फक्त त्यांच्या आईसाहेब महत्त्वाचे आहे। हो पण वहिनी, भाऊजी तरी काय करणार? थोरल्या सरकारांची तब्येत खराब झाली म्हणून गेले ते। अहो वहिनी, जाण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये, पण किमान मला तोंड तरी दाखवून गेले असते। मला वाटलं तरी असतं की अधिपतींचा राग गेलाय माझ्यावरचा। मी आता कुठल्या परिस्थितीतून जाते हे कुणालाच माहित नाहीये। मला आता खरंच खूप खूप गरज आहे अधिपतींची। माझ्या मनात काय चाललंय ना हे कोणीच नाही सांगू शकत। वहिनी नका टेन्शन घेऊ, तुम्ही शांत व्हा। मी कशी शांत हो वहिनी? एकतर माझी काहीही चूक नसताना मला माझ्याच घरातून बाहेर पडावं लागलं। ज्या क्षणी स्त्रीला तिच्या घरची, तिच्या माणसांची गरज असते, त्याच क्षणी जर तिला तिच्या घरापासून, तिच्या माणसांपासून वेगळं राहावं लागत असेल तर काय करावं तिनं? वहिनी मी तुम्हाला खरं सांगते, मी आत्ता ह्या वळणावर आहे। ह्या वळणावर जर मला अधिपतींनी साथ दिली नाही आणि जर मी रस्ता चुकले ना तर माझ्यापेक्षा जास्त पश्चाताप अधिपतींना होणार आहे। वहिनी अहो आज भेट झाली नाही, आपण उद्या भेटूयात ना त्यांना। नको वहिनी, ऑलरेडी खूप केलंय तुम्ही आमच्यासाठी। अहो नको काय वहिनी, मी बोलते भाऊजींशी। नका बोल, त्यांना कोणी काहीही सांगू नका। अहो पण वहिनी, नको वहिनी, आता जोपर्यंत त्यांना मला मनापासून भेटावंसं वाटणार नाही ना तोपर्यंत मी त्यांना भेटणार नाही। अहो वहिनी, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।